नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। संसार आणि परमात्मा या दोन गोष्टी भिन्न आहेत अशा बऱ्याच लोकांचा समज आहे, पण ही गोष्ट चुकीची आहे की संसार आणि परमात्मा या दोन गोष्टी भिन्न नसून त्या एकमेकांना पूरक आहेत। संसार आणि परमात्मा हे एकमेकांच्या परस्पर पूरक आहेत, तर म्हणून विरुद्ध नसून त्या दोन्हीही परस्पर पूरक गोष्टी आहेत। म्हणून जीवनविद्या सांगते की जीवन आणि मरण यात अंतर आहे ते एका श्वासाचे, तर त्याचप्रमाणे संसार आणि परमात्मा यामध्ये अंतर आहे ते म्हणजे एका दृष्टीचे। दुसरा मुद्दा असा की सामान्यपणे घरदार, धंदा, व्यवसाय, मुलं या सर्व गोष्टी म्हणजे संसार असे म्हणतात। वास्तविक वस्तुस्थिती याच्या उलट आहे। माणसाच्या जीवनाला खरी शोभा येते ती संसारामुळेच। तर विठ्ठल पंथांनी संन्यास सोडून संसार केला, म्हणूनच आपल्याला निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई असे चार भावंडे आपल्याला संतरूपी मिळाले। अशी चार भावंडे, तेजस्वी भावंडे आपल्या समाजाला मिळाले। संतरूपी जर आपल्याला त्यांच्याकडनं तर भरपूर काही शिकण्यासारखे मिळाले तर आपल्या समाजाला आपल्याला समाज सुधारण्यासाठी किंवा समाजाने कोणत्या मार्गाने चालावे यासाठी खूप काही केले, तर त्यामुळे आपला संसार हा फक्त दुःखाचा डोंगर असतो असं नाही, तर संसारात शहाणपणाचा जर अभाव असेल तरच संसाराला दुःख येते। तर शहाणपण ज्याच्याकडे असेल तर त्याचा संसार हा सुखाचा होतो। संसार हे सुखी जीवनाचे सार आहे। माणसाजवळ जर शहाणपणा नसेल तर त्याला प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी आला तरी त्याचा संसार सुखाचा करू शकत नाही। तर त्यामुळे प्रत्येकाने शहाणपणाने जर वागले तर संसारामध्ये सुख यायला काहीच लागत नाही। प्रत्येकाने जर आपल्याला समजेल अशा पद्धतीने किंवा समोरच्याच्या भावना जर आपण समजून घेतल्या तर संसाराला जास्त काही कशाची गरज नसते। पण शहाणपणाचा जर अभाव असेल तर तो संसार मात्र त्याच पद्धतीने चालतो। घरामध्ये आणि जगामध्ये सर्वत्र दुःख भरलेले आहे असे आपल्याला दिसते, तर त्याचा अभाव म्हणजे शहाणपणाचा अभाव असल्यामुळे या सर्व गोष्टी होतात। आणि या गोष्टी जर आपल्या शहाणपणाने आपण जर व्यवस्थित हाताळल्या तर या गोष्टी आपल्याला आढळत नाही, पण याच्या मागे आपण अंधश्रद्धा पसरवतो आणि त्या अंधश्रद्धेतून आपण बुवाबाजी करण्याच्या मार्गाला लागतो। तर ते बुवाबाजी न करता आपण जर आपला शहाणपणाचा वापर केला तर त्याचा नक्कीच फायदा होईल। देवाबद्दल खूप अज्ञान आहे आणि धर्माबद्दल गैरसमज आहे, त्यामुळे लोक इतरत्र कुठेही भटकतात आणि त्या भटकण्यामुळे दुसरेच काहीतरी करत असतात। त्यातून त्यांना चुकीचा मार्ग मिळाला तर ते अंधश्रद्धेला बळी पडतात। वास्तविक लोकांना तर देवच नको असतो, त्यांना हवा असतो तो फक्त पैसा, सुख, समाधान आणि संपत्ती। तर याच्या पाठीमागे धावत असताना लोक फक्त देवाला नवस म्हणा किंवा इतर ह्या गोष्टी मला पाहिजेत अशा पद्धतीने फक्त देवाला हे करत असतात आणि त्यांना देव हा फक्त सुखासाठीच हवा असतो। संसार हा असा युक्तीने करा की शहाणपणाने करा की त्या सुखातून आपल्याला कळीतून कसे कमल उगल हे आपल्याला कळणार सुद्धा नाही। सुख पाहता जवा पडे, दुःख पर्वता एवढे, अशी आपल्याला संसारामध्ये भरपूर ठिकाणी परिस्थिती आढळून येते। तर याच्या उलट परिस्थिती आपल्याला जर करायची असेल, सुख पर्वता एवढे करायचे असेल, तर आपण समाधानाने, युक्तीने आणि शहाणपणाने जर आपल्या संसारामध्ये आपण रमलो तर नक्कीच या गोष्टी आपल्याला साध्य होणार आहेत। संसार हा सुखाने करायचा असतो, तो आपोआप होत नसतो। तर यासाठी जीवन जगणे ही एक कला आपल्यात आत्मसात असली पाहिजे। आपल्याला जर सुखी संसार करायचा असेल तर त्यातून आपल्याला एक कला शिकली पाहिजे की कोणत्या पद्धतीने आपल्या घरातील लोकांना काय पटतं, काय नाही पटत, कोणत्या गोष्टी आपल्या घरात चालतात, या सर्व गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर त्याचप्रमाणे आपण जर केले तर सर्व गोष्टींचा घरातलीही माणसं आपली मनं जपतात आणि आपणही घरातल्या माणसांचे जर मनं जपले तर संसार हा नक्कीच सुखाचा होतो। शक्तीने काही गोष्टी साध्य होत नाही तर युक्तीने साध्य करावे लागतात, तर संसार हा युक्तीनेच केला पाहिजे। पुष्कळ लोक परमात्मा तरी का करतात, तर त्यांच्या संसारातील अडचणी दूर व्हावे, संकटे दूर व्हावीत, व्याधी दूर व्हाव्यात, पैसा मिळावा, अशा लांबच्या लांब याद्या असतात आणि त्या याद्या पूर्ण होण्यासाठी फक्त परमात्मा करतात, तर हे चुकीचे आहे।
लोकांना देव नकोच असतो, त्यांना हवे असते पैसा, संपत्ती, समाधान. त्या देवासाठी भक्ती करणारे लोक हे बोटावर मोजण्या इतकेच असतात, पण पैसा, संपत्ती, सुख यासाठी भक्ती करणारे लोक हे असंख्य असतात. युक्तीने जर संसार केला तर माणसाला एका बाजूने सुख प्राप्त होते, तर दुसऱ्या बाजूने परमात्माची सिद्धी प्राप्ती होते. त्यामुळे आपण संसार करत करत आपल्याला परमात्माही करायचा आहे. परमात्मा आणि संसार हे एकमेकांचे पूरक आहेत. तर संसारामध्ये परमात्म्याची जोड असणे हे खूप गरजेचे आहे. तर संसार हा फक्त आपण पैशासाठी किंवा सुखासाठी करायचा नाही, तर संसार हा आपल्याला सुखाचा करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला परमात्माची साथ ही नक्कीच घेतली पाहिजे. आपण देव जरी मानत नसलो तरी बऱ्याच लोकांचे असे असते की देव मानत नाही, पण देव हा या जगात आहे. जरी तुम्हाला प्रत्यक्ष दिसला नाही तरी माणसारूपी आपल्याला देव कळतो की माणूस म्हणून आपण जन्माला आहोत, तर माणूस म्हणून जगलं पाहिजे. आपण सुखी संसार तर केलाच पाहिजे, त्याबरोबर परमात्माही केला पाहिजे. तर आपल्याला आपल्या पद्धतीने जितका होईल तितका परमात्मा नक्की करायचा आहे, सुखी संसार करायचा आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.